नमस्कार, मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. दाटलेला कंठ, ओलावलेले डोळे आणि पुष्पांची वृष्टी करत हरिनामाच्या गजरात मावळमधील वारकऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक सुकनराज बाफना यांना अखेरचा रामकृष्ण हरी केला. कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याचा पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. म्हणजे बापना साहेब गेले असं फोनवर कळलं आणि काळजाचा एक धोका होता. कारण समाजकार्य जे सुरू करायचं किंवा ते रक्तात असावं लागतं, ते काळजातून असावं लागतं आणि तरच समाजकार्य पुढे जातो असं त्यांनी मला सुनावलं होतं एकदा. आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी काय करावं हे शिकावं तर सुखंजे बापनांच्याकडनं शिकलो आम्ही. मावळातल्या तळागाळातल्या लोकांच्यासाठी काहीतरी आरोग्यविषयक कार्य करायचं आणि ते कसं असावं तर भक्कम असावं असं त्यांनी मला सांगितलं. आणि कीर्ती व्हॅन ॲम्ब्युलन्स आम्हाला त्यांनी दिली जेव्हा जागृती सेवा संस्थेला, तेव्हा त्याच्यानंतर लागणारा डॉक्टरांचा सगळा स्टाफ, आताच डॉक्टर निकेश मुठांनी त्याचा उल्लेख केला आणि इतर सगळ्या गोष्टीची अभ्यासपूर्ण मांडणी ज्याला म्हणतात ती कशी करायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं. आणि आज मावळातल्या प्रत्येक खेड्यामध्ये जी घरी राहणारी म्हणजे सगळे शेतावर गेल्यावर जी घरी राहणारी आजी आहे, तिच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात औषधाचं थेंब घालायला कोणीतरी पाहिजे ही चळवळीची इच्छा त्यांची होती. आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गावात जागृती सेवा संस्थेच्या मार्फत एक आरोग्य सेविका घेतलेली आहे. त्यातून खऱ्या अर्थाने आरोग्याचं जे काम त्यांना दिलं जात आहे तर ते म्हणाले ना, ₹1 आम्ही तुम्हाला दिला तर त्यातून ₹100 रिटर्न मिळत आहे. आणि हे जेव्हा ते बोलले तेव्हा आम्हाला खरंच त्याचा खूप अभिमान वाटला. संस्था जागृती जरी मावळात सगळीकडे काम करत असली तरी त्या कामाच्या मागे सगळ्यात मोठा आशीर्वाद आणि सगळ्यात मोठा हात जो होता आमच्यावर तो सुगंधजीचा होता. आणि त्यांचं काम पुढं नेणं, अर्थातच विक्रम जे आहेत, बिपिन जे आहेत, ताई आहेत, या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांचं हे जे आरोग्याचं काम आहे ते पुढं नेणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. आणि ती सुखंजी आदाजी बापना यांच्या वायकर असतील, बाळासाहेब नेवाळे असतील, शिवाजीराव टाकवे असतील, आमचे मार्गदर्शक माऊली शिंदे असतील, राजाराम बापू शिंदे असतील आणि त्याचप्रमाणे बचन सर असतील, विशेष करून ज्ञानेश्वरजी दळवी. परंतु ह्या सर्वांचा एकत्रित विचार करून मी या ठिकाणी श्रद्धांजली उभा आहे. सर्वांच्या भावना या ठिकाणी व्यक्त करीत असताना आणि शेवटची श्रद्धांजली बाळासाहेब काशीद यांनी देखील पुढे यावं. खरं वास्तविक आता सकाळचा पेपर जर तुम्ही पाहिला असेल तर या महाराष्ट्रामध्ये गुजराती आणि राजस्थानी लोकांनी दिलेले योगदान याचा संपूर्ण लेख आजच्या सकाळला व्यवस्थितरित्या आलेला आहे. एक अल्पसंख्याक समाज म्हणून पाहता वेळी आजच्या या मावळ तालुक्यात राजा शिव छत्रपती आणण्याचं कार्य कोणी केलं असेल तर त्या पुस्तक विक्रीपासून त्यांनी जीवनाची सुरुवात केली. आणि या प्रापंचिक जीवनामध्ये हा म्हणता आज या ठिकाणी नारायणराव ठाकरे असतील, गणेश अप्पा असतील यांनी ज्या श्रद्धांजली वाचवली, अनेकांच्या सहकार्यातून एक व्यापाराच्या दृष्टिकोनातून त्यांनी व्यवहार सुरू केला. आणि आज बिपिन असो, राजेश असो, एक सुंदर असा एक प्रपंच अत्यंत तळमळ असणारा कार्यकर्ता मी जवळून पाहिला. पाहिल्यानंतर ज्यावेळेला आम्ही वर्षभरात विचार मी डोळे समोर पाहिले, एक हळहळ करणारा कार्यकर्ता. वर्षभरात आम्ही 3-4 वेळा एकत्रित येऊन आज राजाराम बापूंच्या असणाऱ्या शेती फार्मवर आम्ही अनेक विषय चिंतन करतो. एक चिंतन करणारा कार्यकर्ता की आपली भारतीय जनता पार्टीची तालू घेतली, आजची संघटनात्मक अवस्था अशी का होऊ लागली आणि खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण एकत्र घेऊन एक पुनर्जीवित करण्याचा विचार त्यामध्ये साधण्याचा प्रयत्न त्यात सुगन बाफना यांचं मोलाचं योगदान होतं. आज या माणसाकडं पाहिल्यानंतर खरोखर एक शांत, कारण आक्रमकता ही याच्याकडे समोर देह रूपाने दिसली जाते, परंतु विचाराची आक्रमकता आणि त्याच्यामध्ये असणारी उंची हे सुगन बापनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं. आज मला वाटतं मावळ तालुक्यामध्ये पहिली एक व्यक्ती अशी असेल की आईच्या नावाने गोशाळा सुरू करणारी व्यक्ती. संस्थेमध्ये अनेक कामं करीत असताना आज पंढरपूरच्या वारीमध्ये आज इथं आमचे तात्या बसले
की बरोबर पंढरपूरच्या वारीमध्ये संपूर्ण दुतर्फी रस्त्यावर वृक्षारोपण करण्याचा आणि असणारा त्यांचा तो कार्य मला असं वाटतं की फार घेण्यासारखं आहे. एक प्रेरणा देणारं एक चांगलं बहु आहे मी व्यक्तिमत्व सुखन बापनाच्या रूपाने आपण सर्वांनी पाहिले. आज मला असं वाटतं की अल्पसंख्याकांमधून देखील एक बहुसंख्याकांना बरोबर घेऊन चालणार एक हुशार व्यक्तिमत्व आज आपल्या काळाच्या पडद्याला गेलं. शेवटी ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या जाण्यानं कुटुंबाचीच नव्हे तर वतीने आपल्या सर्व मावळ तालुका सांप्रदायिकच्या वतीने आणि उपस्थित आपल्या जनसमुदाय सर्वांच्या वतीने त्यांच्या आपल्या सद्गती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करून दोन बाळासाहेबांपैकी शोकाकुल माता पिता बंधू खरं तर अशी महाराजांचे कीर्तन होतं त्याने सुकनशेठ बापना परिवार आणि माझा व्यक्तिशः फार गौरव आहे. त्यांच्या दोन मुलांसारखाच मी पण आहे. बाबी या ठिकाणी आहे. फार जवळजवळ 90 सुकनशेठ परिवाराने माझ्या जवळचा अनुभव आलेला आहे. गिरीश तात्यांनी संपूर्ण माहिती देवराई असेल, शेठच्याबद्दल असेल, त्यांच्या परिवाराबद्दल असेल, त्यांचा स्वभाव असेल, त्यांची कार्यशैली असेल, त्याची इत्यंभूत माहिती गिरीश तात्यांनी दिली. आणि आम्हीच खालून सांगितलं होतं आप्पा फार कमी लोकांना कमी शब्दामध्ये मांडणी करता येते आणि संपूर्ण इतिहास सांगता येतो. त्यामध्ये आपल्या मावळ तालुक्यात आप्पांना ती मांडणी करता येते. म्हणून मी खाली म्हटलं आप्पा तुम्ही सगळ्यांच्या वतीने कोणच मानणार नाही किंवा मला बोलू द्या, तुम्ही सर्वांच्या वतीने व्यवस्थित मांडणी करा. ती मांडणी देखील आप्पांनी व्यवस्थित केली. खऱ्या अर्थाने त्यांनी सांगितलं की सुकनशेठ त्यांची पार्टी त्यांचं काम ते आप्पांनी इत्यंभूत माहिती दिली. तात्यांनी त्यांचं सामाजिक काम सांगितलं. परंतु ह्या कामशेत गावाला काय तरी पुण्य असेल. स्वर्गीय दिलीप शेठ टाटे आम्ही जवळून पाहिलं, एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि दुसरं म्हणजे ते काँग्रेसमध्ये असतील आणि हे जनसंघामध्ये असतील. आता पार्ट्यांचे नाव वेगळे असतील हा भाग सोडा, परंतु जनसंघ आणि काँग्रेस हे दोनच पार्ट्या पूर्वी होत्या. स्वर्गीय दिलीप शेठ टाटे आणि इकडनं जनसंघाकडनं सुकनशेठ बापणा. मग त्यात अनेक आले, पण ही दोन नावांची आपल्या तालुक्याला जोडली गेली आणि घरोघरी सर्व जाती धर्मापर्यंत ही दोन नावं पोचली गेली. त्यामध्ये सुकनशेठ एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी सुकनशेठचा परिस्पर्श झालेला नाही. सगळ्यात पहिलं आम्ही जवळजवळ 1992ला हंजाबाई आदाजी बापणा चॅरिटेबल ट्रस्ट नावाने एक ट्रस्ट स्थापन केलं आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर हे अन्नदान सुरू केलं. ते आमच्या जीवनातलं पहिलं काम. माझं देखील भंडारा डोंगरावरती सुकनशेठ बरोबर केलेलं ते पहिलं कार्य आहे. आणि त्याच कामामुळं हिवलेसे रोपा लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावर या उक्तीप्रमाणे आज जे काही मंदिर चालू आहे त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात त्या अन्नदानापासून झालेली आहे. देवराईच्या स्वरूपात मी अंत्यविधीच्या दिवशी सांगितलं अप्पा गिरीश तात्या माझ्याकडे मागे लागले होते, तुम्ही फक्त नामधारी अध्यक्ष व्हा. मी तात्यांना म्हणलं तुम्हाला एकदम चांगला कोहिनूर हिरा देतो. तेव्हा तात्याच्या काही लक्षात नाही आलं, परंतु तात्यांना म्हणलं की तुम्ही शेठला अध्यक्ष करा, कारण की आम्ही एकत्र अन्नदाना स्वरूपात काम केलं होतं. स्वर्गीय विश्वनाथ तात्या बेगडे आणि सुकनशेठ आणि आमची एक मैत्री होती पक्षाच्या आणि नात्याच्या पलीकडली. तेव्हा मी तर लहानच होतो खूप. तर त्यावेळी त्यांचा स्वभाव पाहिला होता, धाडसी स्वभाव पाहिला होता, पैसे जमा करण्याची त्यांची धमक पाहिली होती. आणि तात्यांनी त्यांच्या दिवशी पण अंत्यविधीच्या भाषणात सांगितलं की शेठ आमच्या तात्याने आजपर्यंत वेडा होऊन काम केलेले. सुकनशेठनी निधी आणला, परंतु त्या निधीला न्याय देण्याचं काम आमच्या गिरीश तात्याने केलेलं आहे. वेडा होऊन दिवसाभरात छोटीशी एक मोटरसायकल, परंतु ती धनगर वस्ती आपल्या आपणारी डोंगरावरती 4-4 वेळा गिरीश तात्या गेलेले. त्या गाडीचा अक्षरशः भोगा झालेला आहे. अशी काही माणसं जीवनात मला पण वेडा म्हणतात. आता तू काही समजू नको, वेडा झाल्याशिवाय कार्य पण घडत नाही, चक्कर झाल्याशिवाय काहीच होत नाही. चक्कर होऊनच काम करायला लागतं. आमचे नाना या ठिकाणी बदले, त्यांनी अनेक वेळा आपल्याला मार्गदर्शन दिलं आणि पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. असे सुकनशेठ बापणा एक वेगळं व्यक्तिमत्व होतं. राजस्थानमध्ये देखील त्यांनी जाऊन काम केलं, देवराईच्या माध्यमातून काम केलं, भंडारा डोंगराच्या माध्यमातून काम केलं, शाळा निर्माण केली, गोशाळा निर्माण केली. आणि ते करत असताना जोडण्या धन उत्तम व्यवहार या उक्तीप्रमाणे तुकोबारायच्या मुलांना घडवलं.
मुलीला घडवलं, चांगले व्याही निवडले आणि मुलांना व्यवसायामध्ये चांगली प्रगती करून दिली. किती बोललं तरी कमी आहे. माझ्या एवढ्या वेळात बाकीचे पण 10 जण बोलले असते. आम्ही सूचना केली की बाबा इतरांना नको, आम्हीच अन्याय केला. परंतु मी सांगितलं होतं आप्पा तुम्ही शेवट करा, किंवा या आप्पांना सांगितलं होतं. परंतु आता मी जर नावं घेतली तर अजून कोणतं राहायचं. पण या ठिकाणी व्यासपीठावर सगळे मान्यवर आहेत. आप्पा आहेत, नेवळे साहेब आहेत, महाराज आहेत, सभापती साहेब आहेत, अनेक मान्यवर आहे. आता मी सगळ्यांची माफी मागतो. माझ्या ताई आहेत, सगळ्या मंडळी आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी हे खरोखर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं. पक्षीय जसं होतं त्यापेक्षा जास्त सामाजिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्व होतं. आपल्या समाजात जेवढं राहिलं तेवढंच जैन समाजामध्ये देखील त्यांनी काम केलेले आहेत. गाडे साहेब आलेले, शांतारामजी कदम साहेब आलेले आहेत. या सर्वांच्या पुढे तात्या बोलताय का? सांगितलं झालं ते सगळं. तात्या गणेश तात्यांचे असं व्हायचं की ते माझ्या व्हायचं शेवट. काय असतं प्रत्येकाला त्या भावना व्यक्त करायच्या. काय नाही यांना तुम्ही येण्यापूर्वी सांगितलं आपण की शेवट होईल. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने, सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी शेठला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. अण्णा तुम्ही येण्यापूर्वीच सांगितलं की भंडार डोंगरावरती अन्नदान 1992ला सुरू केलं आणि त्याचाच परिपक्व म्हणजे आज मंदिर आहे. तुम्ही जे म्हणताय ते भंडार डोंगर आणि सुकनचे एक वेगळं नातं होतं. आईंच्या पासून ते नातं आहे. ते जपण्याचं काम त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी पुढे केलं पाहिजे. बरं का? शेठ गेले म्हणजे संपलं नाही. ज्या ज्या संस्था होत्या शेठ बिपिन शेठ बापलांनी ती जबाबदारी घेतलेली देवराईमध्ये सक्रिय होण्याची, त्यांना मी धन्यवाद देतो. आता काही निश्चिंत राहा, भंडारा डोंगराला आणि देवराईला काही कमी पडणार नाही. बापना परिवार काही कमी पडून देणार नाही. आपणा सर्वांच्या वतीने मी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सुकनशेठ बापना आणि महाराजांनी जो अभंग घेतला शेवटचा दिस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे ज्ञानोबा तुकोबाराय आणि सर्व महाराष्ट्रातील संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असताना त्यांना जाणं झालेले म्हणजे ते खऱ्या अर्थाने वैकुंठात गेलेलं आहे. परंतु ते दुःख हे परिवाराला होत असतं, आमच्या सारख्या सहकार्याला होत असतं. गिरीश तात्या त्या दिवशी अंत्यविधीच्या दिवशी डोळ्यात अश्रू आले. त्यांच्या वतीने, येथील माता भगिनींच्या वतीने आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्टच्या वतीने सुकनशेठला भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. या ठिकाणी परत एकदा ही सर्व मान्यवर जे व्यासपीठावरती आहे आणि खाली आहे त्या सर्वांच्या वतीने शेठला आदरांजली वाहतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. पासायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. आदरणीय श्री कैलासवासी सुकनशेठजी अदाजी बापणा यांच्या सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी झाडावरती, वनावरती, तलावावरती आणि गायीवरती खूप प्रेम केलेलं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकून त्यांनी अद्ययावत सांभाळली आणि त्यांच्या अंतिम या कार्यासाठी त्यांनी या खडकाळे गावचे आराध्य दैवत खडकाळेश्वर या ठिकाणी शिवमंदिरासाठी 51 झाडे समर्पित केलेली आहे. ही झाडे म्हणजेच खऱ्या अर्थाने सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली. कृपया मायबाप आपण आपल्या पायातली पादत्राणे बाजूला ठेवा. आलेल्या सर्व वारकरी बंधू, सर्व धर्मीय आणि सर्व पक्षीय माझ्या बाबावरती जे प्रेम केले आणि तुम्ही उपस्थित राहिले त्याबद्दल बाफणा कुटुंबियातर्फे मी आभार व्यक्त करतो. तुमचे प्रेम आमच्यावरती असेच राहून द्या ही विनंती करतो. आणि बाबा सांगायचे, वारीला जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यामध्ये देवरूप आलेलं असतं आणि आज त्या देवरूपाला कुठं पण असताना बाबा सांगायचे त्यांचा आदर करायचं, कारण की त्यांच्यामध्ये विठ्ठलाचं दर्शन होतं. म्हणून बाबा दर टाईम वारकऱ्यांचे आदर करायचे. आज तुमच्या रूपाने, तुमच्या प्रत्येकाच्या रूपाने आम्हाला असं वाटतं
की तुमच्या रूपामध्ये विठ्ठल आमच्या या दुःखामध्ये सहभागी झालेला आहे आणि या विठ्ठलाला बापला कुटुंबियातर्फे एकदा परत आभार व्यक्त करतो आणि अशाच आमच्यावरती प्रेम राहून द्या. काही चुकी झाली असेल आमच्या कुटुंबातर्फे तर आम्हाला माफ करावे. गाणारे वाजवणारे अत्यंत पाठ्याची लोक आहेत, साठ्याची लोक आहेत. बऱ्याच लोकांचे आडनाव सुद्धा साठेच आहे. साठा आहे, पाठा आहे आणि आपण सातत्याने हे ऐकत असलो. काय काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार आहे सांगा. अत्यंत महत्वाचे 4 गोष्टी सांगतो. जो मनुष्य देह मिळाला आहे तो मनुष्य देह अनंत जन्मांती जन्मदासी नरा. अनंत जन्माच्या शेवटी हा देह मिळाला आहे. एक योनी कोटी कोटी फेऱ्या पहिली गोष्ट आहे. बऱ्याच जन्मानंतर मिळालेला हा देह आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा. आता दुसरी गोष्ट अशी आहे, जो मिळालेला देह आहे तो अत्यंत क्षणिक आहे. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध थोडा मायाशा. किती क्षणिक आहे. माशी पाक पासरे तव हे सरे. माशी जोपर्यंत पंख फडकायला जेवढा वेळ माशीला लागतो त्याच्या आतमध्ये हे जातो. महाराज आता आपल्या बरोबर असणारी माणसं पुन्हा आपल्या बरोबर असतील याची शाश्वती आहे. कीर्तन होऊन महाराज पुढच्या कार्यक्रमाला जातीलच याची सुद्धा आपल्याला गॅरंटी देता येत नाही. किती वेळ आपल्या हातामध्ये चहा पिता